शिक्षकांच्या निवडणुकीत नथीचा नखरा, साड्या कपडे आणि नथ वाटपामुळे शिक्षकांची इब्रत पणाला। एकीकडे विधानसभेच्या जागा वाटपाच्या चर्चा सुरू असतानाच विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांना बंडखोरीची बाधा झाल्याचे या निवडणुकीत दिसते आहे। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला अवघे काही तास उरलेत। महाराष्ट्रातील 4 जागांसाठी उद्या म्हणजेच 26 जूनला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या निवडणुकीत सर्वाधिक मुद्दा गाजतो आहे तो म्हणजे नाशिक शिक्षक मतदारसंघाचा। नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता वादग्रस्त होताना दिसते। विद्यमान आमदार किशोर दराडे यांना महाविकास आघाडीकडून डावलण्यात आले, मात्र उमेदवारी भरण्याच्या अंतिम दिवशी शिंदे गटात प्रवेश करत किशोर दराडे यांनी आपला अर्ज भरला आणि त्याच दिवशी अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांनी देखील अर्ज दाखल केल्याने त्यांना विभागीय आयुक्त कार्यालयात मारहाण झाली। तसे पाहता निवडणुकीत कोल्हे गुळवे ह्या नावाचे देखील डमी उमेदवार रिंगणात आहेत, मात्र दराडे नावाच्या अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याने या प्रकरणाला दडपशाहीचे वळण लागले। इतक्यावर ही बाब न थांबता समाजातील अत्यंत सुसंस्कृत सुज्ञ समजल्या जाणाऱ्या मतदारांना म्हणजेच शिक्षकांना पैठणी साड्या कपडे वाटप केल्याने एक प्रकारे शिक्षकांची प्रतिमा खराब करण्याचे काम यंदाच्या निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवारांनी केले। एका उमेदवाराने तर चक्क शिक्षकांना खुश करण्यासाठी नथ वाटप केल्याची चर्चा होत आहे। आता शिक्षकांच्या निवडणुकीत नथीचा नखरा कसा असेल ते कळेलच, मात्र साड्या कपडे आणि नथ वाटण्यापेक्षा शिक्षकांच्या अपेक्षित प्रश्नांना हात घातला असता तर शिक्षकांनी नक्कीच या निवडणुकीत त्या उमेदवाराला पाठिंबा दिला असता। निवडणुकीच्या रिंगणात 21 उमेदवार उभे असले तरी खरी लढत ही विद्यमान आमदार किशोर दराडे विरुद्ध अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात होताना दिसते आहे। जिल्ह्यातील एका विशिष्ट शिक्षण संस्थेचे सभासदत्व करणारे महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे हे काहीसे मागे पडल्याचे बोलले जात आहे। निवडणूक म्हटली की आरोप प्रत्यारोप आलेच। या निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी विद्यमान आमदार दराडे यांच्यावर बोगस मतदार घुसवल्याचा आरोप केला, तर निवडणुकीत कपडे साड्या आणि नथ वाटण्यापेक्षा उमेदवारांनी प्रत्यक्ष शिक्षकांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्याचे कोल्हे म्हणाले। आमदार दराडे यांना शिक्षकांची कामे झाल्यास तुमचे ते आयुष्यभर गुलाम राहतील हे विधान चांगलेच भोवण्याची चिन्हे यंदाच्या निवडणुकीत दिसत आहेत। देशासाठी भावी पिढी घडवण्याकरता विद्यार्थ्यांना लगाम घालणाऱ्या शिक्षकांना आता वाचाळवीरांना लगाम घालण्याची वेळ येऊन ठेपली आहे। तरी देखील अजूनही शिक्षकांनी संयमाची आणि सोशिकतेची भूमिका घेतल्याने यंदाच्या निवडणुकीत कुणाचे फासे कसे पडतील हे निवडणुकीच्या निकालात कळेलच। तोपर्यंत तस्मै श्री गुरुवे नमः म्हणत निकालाची वाट पाहणे योग्य राहील। ब्युरो रिपोर्ट, नाशिक।